हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाची वडी करणार आहोत। तर ह्या वड्या झटपट तयार होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आधी ताटलीला तुपाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे नंतर घाई होत नाही। मी इथे आधी व्हिडिओ चालू करायला विसरले। आता ग्रीस करून झाला आहे। गॅसवर कढई ठेवली आहे। त्यात सर्वप्रथम 200 ग्राम तीळ भाजून घेऊया। तीळ भाजताना ते मंद आचेवर भाजायचे। तीळ सतत ढवळत राहायचे। तीळ खमंग भाजल्याने वड्या छान तयार होतात। आता तीळ भाजून झाले आहेत, ते काढूया। त्यात आता 200 ग्राम शेंगदाणे घालूया। ते चांगले भाजून घेऊया। तुम्ही आधी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलं तरी चालेल। आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत, ते काढून त्याचं कूट तयार करूया। मग त्याच कढईत 1 चमचा तूप घालूया। तूप वितळलं की त्यात 50 ग्राम चिक्कीचा गूळ घालूया। आपल्याला गुळाचा कडक पाक तयार करायचा आहे। आता गुळाचा पाक तयार झाला आहे। त्यात शेंगदाण्याचे कूट, भाजलेले तीळ घालून व्यवस्थित मिक्स करूया। भाजलेले तीळ मिक्सरवर वाटून घ्यायचे। तीळ वाटताना ते पल्स मोडवर वाटून घ्यायचे, म्हणजे चालू बंद करून वाटून घ्यायचे। यामुळे वडीला छान टेक्स्चर येतं। आता वेलची पावडर घालूया। हे व्यवस्थित मिक्स करूया। आता तिळाच्या वडीचं बॅटर तयार झालं आहे। हे ग्रीस केलेल्या ताटलीत घालूया। ही कृती पटपट करायची। हे गरम आहे तोपर्यंतच बॅटर ताटलीत पसरवून घ्यायचं। आता हे वाटी किंवा पेल्याच्या साहाय्याने पसरवून घेऊया। तुम्ही जे पण भांडं घ्याल त्याला थोडं तूप लावायचं, म्हणजे ते भांड्याला चिकटणार नाही। आता वड्या व्यवस्थित पसरवून झाल्या आहेत। त्या सुरीने कट करून घेऊया। आपल्याला हव्या त्या आकारात वड्या कट करायच्या। आता आपल्या तिळाच्या वड्या कट करून झाल्या आहेत। तर कसा वाटला तुम्हाला तिळाच्या वडीचा व्हिडिओ, हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा। धन्यवाद।